नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डबल ओ अकॅडमीच्या ई प्लॅटफॉर्मवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत स्टाफ नर्सच्या किती वॅकन्सी आलेल्या आहेत आणि त्याचा कंप्लीट सिलेबस. DHS आरोग्य विभाग भरतीमध्ये स्टाफ नर्सच्या किती जागा आहेत आणि टोटल वॅकन्सी किती आहेत हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्याच्यात बघताय आपल्या अकॅडमीमध्ये बॅचेस अवेलेबल आहेत. नवीन बॅचेस सुरू झालेले आहेत ज्याच्यामध्ये आपण अंगणवाडी सुपरवायझर, ANM, GNM, त्याचबरोबर CDPO, FDA, टेट, हे फार्मसीचे बॅचेस आणि तलाठी बॅच, नेट आहे, लॅब टेक्निशियन, लॅब असिस्टंट आणि LOCच्या बॅचेस, या सर्व बॅचेस आपण स्टुडंट्सला 499 मध्ये देत आहोत. जर तुम्ही या एक्झामचं प्रिपरेशन करत असाल तर तुम्ही या नंबरवरती संपर्क करू शकता आणि अधिक माहिती मिळवू शकता. इथे बघा, DHS आरोग्य विभागाची भरती आली, त्याच्यामध्ये 6236 वॅकन्सी आहेत, ज्याच्यामध्ये टोटल 1414 या कशाच्या आहेत, स्टाफ नर्सच्या आहेत. तर त्यासाठी सर्वात अधिक तुम्हाला इथे गरजेचं आहे की याचा सिलेबस काय आहे, तुम्ही इलिजिबल आहेत का, आणि जर तुम्ही इलिजिबल असाल तर तुमचा सिलेबस काय असणार आहे. ओके, तर ती पूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघत आहोत. इथे बघा, एक्झाम पॅटर्न कसा असणार आहे, ज्याच्यामध्ये 100 प्रश्न असणार आहे. किती गुणाचे? 200 गुणाचे. एका प्रश्नासाठी 2 मार्क्स असणार आहेत. वेळ 2 तासाचा पेपर असणार आहे. या एक्झाममध्ये 80% वेटेज हे कशाला दिलं जाणार आहे, तुमच्या टेक्निकल नॉलेजला किंवा टेक्निकल सब्जेक्टला, आणि त्याबरोबर 20% हे कशाचं असणार आहे, इंग्लिश, मराठी, जनरल नॉलेज आणि ॲप्टिट्यूड. ओके, या 4 रिजन्सला हे 20% वेटेज आहे. जो असेल तो दोन्ही मीडियममध्ये हा पेपर कंडक्ट केला जाणार आहे. पण जो तुमचा 20%च्या सेक्शनमध्ये इंग्लिशचा पेपर आहे तो इंग्लिशमध्ये द्यायला लागणार, आणि जो मराठीचा आहे तो मराठीमध्ये तुम्हाला द्यायला लागणार. इथे बघा, जो इंग्लिशचा पेपर आहे त्याचा सिलेबस काय आहे, ग्रामर, सिनॉनिम, अँटॉनिम्स, स्पेलिंग, पंक्च्युएशन आहे आणि टेन्सेस. वोकॅब्युलरी आहे, फिल इन द ब्लँक्स इन सेंटेन्सेस आणि सिम्पल सेंटेन्स स्ट्रक्चर म्हणजे त्याच्यामधलं एरर फाइंड आउट करायचं तुम्हाला. ओके, हा इंग्लिशचा सिलेबस आहे. मराठीच्या याच्यामध्ये बघा, मराठी व्याकरण आहे, उपमा, अलंकार, ह्या सर्व गोष्टी म्हणी आहेत. प्रसिद्ध पुस्तके आणि त्यांचे लेखक कोण आहेत हे तुम्हाला ओळखायचं आहे, किंवा ते प्रश्न असतील. मग योग्य जोड्या लावा याच्या रिलेटेड प्रश्न असतील मराठीच्या पेपरमध्ये. त्याचबरोबर बघा, जनरल नॉलेजचा जो सेक्शन आहे, ज्याच्यामध्ये आपण हा 20%चा जो पेपर असेल त्याच्यामध्ये जो जनरल नॉलेजचा पार्ट आहे त्याच्यामध्ये असणारे करंट अफेअर्स. ओके, ज्या करंट इव्हेंट्स होत आहेत कशामध्ये, इंडियामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये, त्याच्या रिलेटेड क्वेश्चन्स असणार आहे तिथे. इंडियन हिस्ट्री, जॉग्रफी, कॉन्स्टिट्यूशन म्हणजे पॉलिटीचा पार्ट आहे. जनरल सायन्सेस, स्पोर्ट्स आणि कल्चर, राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट 2005. ओके, त्याचबरोबर इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी रिलेटेड बेसिक नॉलेज. ओके, IT चे क्वेश्चन्स किंवा कॉम्प्युटरचे क्वेश्चन्स इथे तुम्हाला विचारले जातील इन जनरल नॉलेज. आता लॉजिकल ॲबिलिटी मध्ये बघा, ॲप्टिट्यूड टेस्ट हे बेसिक अर्थमॅटिक नॉलेज, मॅथमॅटिक्स आहे आणि जनरल सायन्स आहे असणार आहे, ज्याच्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि एन्व्हायरमेंटल सायन्स हे कव्हर केलं गेलं. आता जो इम्पॉर्टंट पार्ट आहे 80% हे तुमचा टेक्निकल सब्जेक्टचा असणार आहे. त्याच्यामध्ये बघा, ॲनाटॉमी आणि फिजिओलॉजी, ओके, मायक्रोबायोलॉजी, फंडामेंटल्स ऑफ नर्सिंग, फर्स्ट एड, कम्युनिटी हेल्थ नर्सिंग, हेल्थ एज्युकेशन आणि कम्युनिकेशन स्किल्स हे आहेत. न्यूट्रिशन, मेडिकल सर्जिकल नर्सिंग, मेंटल हेल्थ आणि सायकॅट्रिक नर्सिंग, कॉम्प्युटर्स इन नर्सिंग, मिडवायफरी आणि पेडियाट्रिक नर्सिंग, हे काही पॉईंट्स आहेत जे कशामध्ये असणार आहे, स्टाफ नर्सिंगच्या सिलेबसमध्ये, टेक्निकल सिलेबसमध्ये. ओके, जर तुम्ही या एक्झामचं प्रिपरेशन करत असाल किंवा तुम्हाला ही एक्झाम देण्याची इच्छा असेल तर तुम्ही अकॅडमीमध्ये सुरू झालेल्या बॅचेसबद्दल अधिक माहिती मिळवू शकता. जो तुम्हाला नंबर दिला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, त्याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून या बॅचेसबद्दल अधिक माहिती मिळवू शकता. या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. थँक्यू.